मवियामध्ये सांगलीच्या जागेचा वाद कायम असतानाच संजय राऊत हे सांगली दौऱ्यावरती आहेत। सांगलीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची या ठिकाणी राऊत भेट घेणार आहेत। माजी आमदार अजितराव घोरपडे यांची सुद्धा संजय राऊत आज सांगलीमध्ये भेट घेत आहेत। चेतन सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, एकीकडे सांगलीमधला तिढा कायम आहे आणि त्यात संजय राऊत यांचा आजचा हा सांगली दौरा। गुरु, नक्कीच आपण पाहिलं त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यासंदर्भात, सांगली लोकसभा मतदारसंघासंदर्भात अजूनही काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी आहे। विश्वजित कदम यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहित आपण कोणतेही काम करणार नाही किंवा जे निवडणुका संदर्भातच्या बैठक आहे त्याला हजर राहणार नाही असं देखील म्हणत आपली नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे सांगलीच्या जागेसंदर्भात अजूनही नाराजी असताना महाविकास आघाडीतलाच घटक पक्ष म्हणजे काँग्रेसकडून नाराजी व्यक्त होत असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत हे मात्र कुठेतरी या जागेसाठी आग्रही होते आणि त्यांच्याच आग्रहाने ही जागा आहे ही घोषित करण्यात आली होती। आणि आता या जागेची धुरा म्हणजे या जागेच्या प्रचारासाठी ते स्वतः सांगलीला जायला पाहिजे हे पाहायला मिळत आहे। आज त्यांची सांगली इथे सकाळी 10 वाजल्यापासून प्रचार सभा असणार आहे, प्रचार फेरी असणार आहे। त्यानंतर दुपारी त्यांची पत्रकार परिषद देखील सांगलीमध्ये होणार आहे। या पत्रकार परिषदेत महत्वाच्या गोष्टींवर, त्या महत्वाच्या बाबींवर, महत्वाच्या मुद्द्यांवर ते आपलं स्पष्ट मत व्यक्त करणार आहे। त्याचबरोबर माजी आमदार अजितराव घोरपडे यांची देखील ते भेट घेणार आहे। खरं तर हा 2 दिवसीय दौऱ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ते विश्वजित कदम यांना भेटतायत का आणि विश्वजित कदम यांना भेटून नाराजी दूर करतायत का हे पाहणं गुरु खरं तर महत्वाचं असणार आहे। बरोबर, त्यामुळे तिढा सुटणार की तिढा वाढणार, राऊतांच्या दौऱ्यामधनं काय साध्य होणार बघायचं। धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।